आपण आतापर्यंत सामान्य विज्ञानाची इयत्ता 8वीची 7 प्रकरणं बघितले. आता आपण प्रकरण 8वं बघणार आहोत, प्रदूषण. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रदूषणाचा नेहमी त्रास होत असतो. आणि मग या प्रदूषणामध्ये आपण 3 प्रकारचं प्रदूषण जे आहे, जे तुम्हा सगळ्यांना ठाऊक असलेलं हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी निगडीत असलेलं जे प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग या समस्या कशा निर्माण झालेल्या असाव्यात, का निर्माण झालेल्या असाव्यात, या समस्यांवर मात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचा सर्व अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. माणसाच्या निसर्गातल्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकीकरण झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर आपली वाढती लोकसंख्येचा विचार जर केला तर आपला 2 नंबर पूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत लागतोय. त्यानंतर खाणकाम, विविध खनिजांचा, विविध प्रकारच्या धातूंचा आपण जे शोध लावलेला आहे, औद्योगिक जी क्रांती झालेली आहे त्यामध्ये खाणकाम सुद्धा येतं. आणि त्या खाणकामामुळे, वाहतुकीमुळे किंवा कीटकनाशक जे आहेत त्या कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे सुद्धा पृथ्वीवरचं प्रदूषण वाढलेलं आहे. आणि या प्रदूषणाचे दुष्परिणाम हे माणसावर सुद्धा होऊ लागले. मग प्रदूषण नेमकं म्हणजे काय असतं, तर नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच त्याला आपण प्रदूषण असं म्हणत असतो. लक्षात घ्या की नैसर्गिक पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण. बघा, लक्षात घ्या, प्रदूषण म्हणजे नेमकं काय असतं, जे आपलं नैसर्गिक परिसंस्था असते किंवा नैसर्गिक पर्यावरण जे आहे त्या नैसर्गिक पर्यावरणाचे नैसर्गिक पर्यावरण जे आहे त्या नैसर्गिक पर्यावरणाचं परिसंस्था जी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपली जी परिसंस्था आहे, जी अन्न साखळी आहे, त्या परिसंस्थेमध्ये हानिकारक असे दूषितीकरण जर झालं तर परिसंस्थेतील दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. हे प्रकरण तुम्हाला 9वी आणि 10वी दोन्ही वर्गांना आहे. लक्षात घ्या, नैसर्गिक पर्यावरणाचं परिसंस्थेला हानिकारक असं जर दूषितीकरण झालं तर त्याला आपण प्रदूषण असं म्हणत असतो. आता आपल्या सोबतील कोणकोणतं प्रदूषण आढळतं आपण बघतोय. हवेचं प्रदूषण आपण अनुभवतोय, त्यानंतर आपण मृदेचं प्रदूषण अनुभवतोय, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना आढळलेलं पाण्याचं प्रदूषण जे पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला आढळतं. त्यानंतर वायू प्रदूषण, हे प्रदूषणाचे विविध प्रकार आपण आपल्या सभोवती बघतो. मग हे प्रदूषण कशामुळे होतं, तर परिसंस्थेच्या नैसर्गिक जे कार्य आहे त्या कार्यामध्ये अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटकांवर, जर अजैविक आणि जैविक म्हणजे कोणते, वनस्पती, प्राणी आणि मानव, हे आपण अजैविक आणि जैविक घटक आहोत. वनस्पती आणि प्राणी हे जैविक घटक आहेत, तर मानव हे सुद्धा जैविक घटक आहेत. आणि डोंगर, नद्या हे जे आहेत हे सगळे अजैविक घटक आहेत. यांच्यावर जर घातक परिणाम करणारे जे घटक असतात त्या घटकांना प्रदूषक असं म्हटलं जातं. म्हणजे प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे जे घटक असतात, जैविक आणि अजैविक घटक, की जे परिसंस्थेच्या कार्यामध्ये अडथळा आणण्याचं काम करत असतात, त्यांना आपण प्रदूषके असं म्हणत असतो. प्रदूषके जी असतात ती पर्यावरणामध्ये जर जास्त प्रमाणात सोडली गेली तर पर्यावरणामध्ये विषारी आणि पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणामध्ये विषारी आणि आरोग्याला हानिकारक असे काही पदार्थ जे असतात ते तयार होत असतात. आणि मग विषारी आणि अनारोग्यकारक असं जर पर्यावरण झालं तर त्याला आपण प्रदूषण असं म्हणत असतो. प्रदूषके जी असतात ती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित देखील असतात. नैसर्गिक प्रदूषके जी असतात ती कालांतराने नष्ट होत जातात, त्याच्यावर विशिष्ट असा काळ जाऊ द्यावा लागतो, त्याने नैसर्गिक प्रदूषके जी असतात ती नष्ट होतात. या उलट मानवनिर्मित प्रदूषके जी असतात ती नष्ट होत
नाहीत, हे लक्षात घ्या. खूप महत्वाचं आहे. कारण निसर्ग जो असतो तो आपला समतोल करून घेत असतो, संतुलन करून घेत असतो. परंतु मानवाने जर निसर्गाच्या कार्यामध्ये अडथळा आणला तर तो अडथळा दूर करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त कालावधी द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं सध्याचं संपूर्ण जगाला ज्याने विळखा घातला असा कोरोना व्हायरस हा मानवनिर्मितच आहे. याच्यावर बऱ्याच गोष्टींचा उहापोह झालेला आहे, त्याबद्दल मी सांगणार नाही. परंतु या मानवनिर्मित अशा या व्हायरसमुळे संपूर्ण जगालाच हादरवून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे किती हानिकारक अशा गोष्टी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आणि आपण याची साक्ष देण्याची म्हणजे आपण याची साक्ष देणारे पुरावे म्हणून या ठिकाणी आहोत. कारण आपल्या डोळ्यात देखत या गोष्टी घडत आहेत. म्हणजेच मानवनिर्मित जर प्रदूषके असतील तर ती प्रदूषके नष्ट होण्यासाठी नष्ट होतच नाहीत आणि ही प्रदूषके नष्ट होण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतात. परंतु नैसर्गिक प्रदूषके जर असतील तर ती नैसर्गिक प्रदूषके ही कालांतराने नष्ट होत असतात. जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत नाहीत. आणि असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? फॉर एक्झाम्पल, आपण जर बघितलं तर समजा आपल्या जलाशयामध्ये म्हणजे आपल्याला जिथून पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये जर कोणी कारखान्याचं दूषित पाणी जर सोडलेलं असेल तर ते दूषित पाण्यामुळे ते जलाशय पूर्णपणे काय होत असतं, खराब होतं, प्रदूषित होतं. आणि असं दूषित पाणी जर आपल्याकडून पिलं गेलं तर विविध प्रकारचे रोग आपल्याला होतात. म्हणजे ते पाण्याचं प्रदूषण झालं. पण आपण हे थांबवू शकतो. कसं थांबवू शकतो? तर आपण त्या जलाशयामध्ये सोडण्यात आलेले जे खराब पाणी आहे त्या पाण्याचं आपण जर निर्जंतुकीकरण करून घेतलं किंवा कारखान्यातून येणाऱ्या त्या पाण्यामधून जे कंटेंट्स आहेत, जे घटक कॉन्टॅमिनेटेड म्हणजे प्रदूषकांसाठी प्रदूषक म्हणून जे काम करतायत असे जे घटक आहेत ते जर काढून टाकले आपण तर त्या पाण्याचं प्रदूषण आपण रोखू शकतो. आता हवेचं प्रदूषण आपण सर्वात आधी बघूया. विषारी वायू, धूर, धुलीकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा प्रदूषित होण्यास कारणीभूत ठरते आणि त्याला हवेचं प्रदूषण असं म्हटलं जातं. त्याच्या आधी आपण प्रदूषक म्हणजे काय आपण लिहूया की परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात प्रदूषण हा पहिला मुद्दा झाला. दुसरा आहे प्रदूषके. प्रदूषके म्हणजे काय असतात तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारे जैविक आणि अजैविक परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारे किंवा आणणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांवर जैविक व अजैविक, तुम्हाला मगाशी सांगितलं जैविक आणि अजैविक घटक कोणते? प्राणी, वनस्पती, मानव ही जे आहेत हे जैविक घटक आहेत. घातक परिणाम करणारे जे घटक असतात जैविक व अजैविक घटकांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. लक्षात येते तुमच्या? मग या प्रदूषणामध्ये आपल्याला पहिलं प्रदूषण लक्षात येते तुमच्या, प्रत्येकदा सांगते की नैसर्गिक पर्यावरणाचं परिसंस्थेतील दूषितीकरण म्हणजेच आपण त्याला प्रदूषण असं म्हणत असतो.
आणि मग हे प्रदूषण कोणामुळे घडून येतं? तर जी प्रदूषके असतात त्या प्रदूषकांमुळे प्रदूषण घडून येत असतं. मग ही प्रदूषके नेमकं कोणाला म्हणायचं? तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळा आणणारे जे जैविक आणि अजैविक घटकांवर घातक परिणाम करणारे जे घटक असतात त्यांना काय म्हटलं जातं? काय म्हणतात त्यांना? प्रदूषके असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचा भाग बघायचा आपल्याला की नेमके प्रदूषणाचे प्रकार किती किती आहेत. तर पहिलं प्रदूषण जे बघायचं आपल्याला ते म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या हवेचं प्रदूषण. हवेच्या प्रदूषणाचे सर्वात जास्त घातक परिणाम हे मानवी आरोग्यावर होत असतात. म्हणून पहिला प्रदूषणाचा प्रकार बघायचा आपल्याला. प्रदूषणाचा पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे हवेचे प्रदूषण. पहिला प्रकार आहे हवेचे प्रदूषण. मग हवेचे प्रदूषण कशा पद्धतीने होते? तर धूर, धुके, धुलीकण किंवा सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा काय होत असते? दूषित होते. आणि हवा दूषित झाल्यावर त्या हवेला म्हटलं जातं हवेचं प्रदूषण. लक्षात घ्या. विषारी वायू, विषारी वायू, त्यानंतर धूर, धुलीकण, व सूक्ष्मजीव यासारख्यांमुळे काय होत असतं? यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होण्यास कारणीभूत ठरते. यासारख्या आता तुम्ही म्हणाल सूक्ष्मजीव, त्याच्यात काही सूक्ष्मजीव हे चांगले पण असतात जे आपण त्यांना आपल्याला उपयोगी असतात. म्हणजे दह्यामध्ये आपण बघितलेलं आहे सूक्ष्मजीवांचं जेव्हा प्रकरण बघितलं तर दह्यामध्ये असलेले लॅक्टोबॅसिलस हे जे सूक्ष्मजीव आहे हे सूक्ष्मजीव आपल्याला घातक नसतात. ते आपल्याला कसे असतात? हितकारक असतात. यासारख्या घातक पदार्थांमुळे काय होत असते? हवा प्रदूषित होते. त्यालाच आपण हवेचे प्रदूषण असं म्हणतो. त्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? आणि मग हवा प्रदूषण जे आहेत त्याची दोन कारणं आहेत. काही नैसर्गिक घटकांमुळे हवा प्रदूषित होत असते तर काही मानवनिर्मित कारणं सुद्धा जी असतात त्यांच्यामुळे हवा प्रदूषित होत असते. आता नैसर्गिक घटक म्हटल्यावर कोणते कोणते घटक येतात? तर ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे त्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हवेचं प्रदूषण होत असतं. कशा पद्धतीने? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प आणि धुलीकण हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतात आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येत असतं. त्यानंतर भूकंप हा देखील नैसर्गिक प्रदूषक म्हणून ओळखला जातो. भूकंपामुळे काय होतं? पृथ्वीच्या अंतर्भागातील जे विषारी वायू आणि पाण्याची वाफ असते ती पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये मिसळली जाते हवेमध्ये आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येत असतं. त्यानंतर वावटळ असेल, धुळीची वादळं असतात. त्या धुळीच्या वादळांमुळे सुद्धा जमिनीवरची धूळ, केरकचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव हवेत मिसळतात आणि परिणामी हवेचं प्रदूषण घडून येत असतं. त्यानंतर वणवे जी असतात, जी जंगलामध्ये वणवे पेटतात, तर वणव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड आणि धूर हे वातावरणामध्ये मिसळतो आणि परिणामी हवेचं प्रदूषण होत असतं. त्यानंतर सूक्ष्मजीव जर हवेत मिसळले, काही जीवाणू जे असतात किंवा कवकांचे बीजाणू जे असतात ते हवेत मिसळतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण घडून येत असतं. हे झाले नैसर्गिक कारण. मग मानवनिर्मित कारण कुठली कुठली? हवेचे प्रदूषण घडवून आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे इंधन निर्मितीचं. इंधन निर्मिती झाल्यानंतर इंधनाचा वापर जो करतोय आपण त्या इंधनाच्या वापरामुळे काय होतंय? हवेचं प्रदूषण जास्त प्रमाणात घडते. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यासारख्या
इंधनांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो आणि याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड शिवाय शिस जे आहे त्या शिशाची संयुगे हवेत मिसळतात आणि त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होतं. किंवा घनकचरा जो असतो तो घनकचरा जर शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जर जाळला तर त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात घडून येत असतं. त्यानंतर औद्योगिकीकरण जे झालेलं आहे माहिती तुम्हाला, इंडस्ट्रियलायझेशन, या विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणामध्ये धूर बाहेर पडत असतो आणि गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात आणि परिणामी हवेचं प्रदूषण घडून येत असतं. अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट जर घडवून आले, आपण अणुचाचण्या करत असतो, या अणुचाचण्यांमुळे विविध प्रकारची जी रसायनं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम यासारखी मूलद्रव्ये जी आहेत, यासारख्या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होतं आणि हवा प्रदूषित होत असते. म्हणून यासारख्या इंधनाचा वापर, औद्योगिकीकरण आणि अणुऊर्जा निर्मिती किंवा अणुस्फोट ह्या मानवनिर्मित कारणांमुळे हवेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात घडून येत असतं. हे झाले हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असणारे घटक. इतिहासात डोकावताना असं आढळते आपल्याला की लंडन मध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुकं पडलं होतं आणि त्यामध्ये दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला आणि या धुरकाची छाया 5 दिवस राहिली. बघा, 1952 साली 5 ते 9 डिसेंबर, आत्ताच गेला होऊन. तर त्यामध्ये या धुरकेची छाया 5 दिवस राहिली. लंडन शहरात 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीमध्ये अशी छाया होती. 5 दिवस काहीच दिसत नव्हतं समोरचं, असा तो धूर होता. इसवी सन 1948 साली पीटर्सबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्रच झाली असं वाटत होतं. यावेळी या शहराला काळे शहर म्हणून ओळखलं गेलं. सेंट पीटर्सबर्ग नावाचं जे शहर आहे त्यामध्ये 1948 साली धूर आणि धुराची काजळी राहिली, त्याच्यामुळे त्याला काळं शहर म्हणून ओळखलं जातं. मग या हवेचे जे प्रदूषक आहेत त्या हव्या प्रदूषकाचे स्रोत कोणते कोणते आणि त्यांच्या शरीरावर काय काय परिणाम होत असतात ते आपण बघूया. त्याच्या आधी आपण हे बघूया की मानवनिर्मित घटक कुठले हवेचं प्रदूषण करणारे आणि नैसर्गिक घटक कोणते, हे मी तुम्हाला सांगितले, पण परत एकदा रिपीट करूया आपण. तर नैसर्गिक घटक जे आहे त्या नैसर्गिक घटकांमध्ये जर बघितलं आपण तर नैसर्गिक घटकांमध्ये हवेचे प्रदूषण करणारे 2 मुख्य घटक आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित. नैसर्गिक घटक, मानवनिर्मित घटक. तर नैसर्गिक घटकांमध्ये आपण पहिलं बघितलं ते म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे विविध प्रकारचे वायू आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे जे वायू आहेत त्यांच्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येतं. दुसरं म्हणजे भूकंप. तिसरं आहे वणवा, बरोबर, जंगलात लागलेला वणवा. चौथं आहे धुळीची वादळ. धुळीची जी वादळं येतात त्या वादळांमुळे सुद्धा वायूचं प्रदूषण घडतं. ही नैसर्गिक घटक झाले. आणि मग मानवनिर्मित घटक कोणते कोणते पाहिले आपण, तर मानवनिर्मित जे घटक आहेत त्या मानवनिर्मित घटकांमध्ये पहिला भाग बघितला आपण तो म्हणजे औद्योगिकीकरण किंवा इंधनाचा वापर. इंधनाचा वापर ही सर्वात मोठी समस्या ठरलेली आहे. म्हणून दिल्लीमध्ये तर इतकं प्रदूषण झालंय हवेचं की त्या ठिकाणी आता महिन्यातून एक दिवस त्यांनी कुठल्याही प्रकारची गाडी न वापरण्याचा प्रत्येकाने एक संकल्प केलाय. रोज पायी जाण्यापेक्षा पूर्ण एक दिवस त्यांनी पायी जाण्याचा संकल्प केलेला आहे. इंधनाचा वापर, त्यानंतर औद्योगिकीकरण, आणि
आणि तिसरा मुद्दा आहे मानवनिर्मित, तो म्हणजे अणुऊर्जा आणि अणुस्फोट. अणुऊर्जा निर्मिती किंवा अणुस्फोट यामुळे जी रसायनं किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडतात त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येत असतं.